ओम शांती. या सत्रामध्ये आपण खऱ्या अर्थानं ईश्वराने जो सर्वश्रेष्ठ योग शिकवलेला आहे तो कोणता, त्याची नावं काय आहेत, तर ते आपण ऐकणार आहोत, शिकणार आहोत. योगा आज दुनियेमध्ये अनेक प्रकारचे योग शिकवले जात आहेत. त्याला कधी हठी योग, कधी ज्ञान योग, कधी भक्ती योग, अशी या ईश्वराने जो शिकवलेला राजयोग आहे त्याला अनेक नावं दिलेली आहेत. दुनियेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे योग आहेत. ज्ञान योग, मंत्रयोग, कर्मयोग, भक्ती योग, संन्यास योग, हठ योग. तर खऱ्या अर्थानं आपण शिकणार आहोत तो म्हणजे राजयोग. आज जे दुनियेमध्ये सर्व योग शिकवले जातात त्या सर्व योगांचा राजा हा राजयोग आहे. म्हणून राज या शब्दामध्ये रहस्य सामावलेलं आहे. योग हा शब्द नाती जोडण्याचं काम करतो आणि वियोग तोडण्याचं. आजपर्यंत आपण अनेक व्यक्तींशी नाती जोडत आलो, पण ईश्वराशी नातं कसं जोडायचं हेच या राजयोगामध्ये शिकवलं गेलेलं आहे. जेणेकरून आपण ईश्वर पित्याची सहज रीतीने आठवण करू शकतो. या राजयोगाला सुद्धा अनेक नाव आहेत. कधी ज्ञानयोग म्हटलं जातं, कारण ईश्वर ज्ञानाचा सागर आहे जो अनेक रहस्य आपल्याला स्पष्ट करून आपला बुद्धियोग ईश्वराशी जोडवतो. म्हणून याला ज्ञानयोग म्हटला तर कधी भक्तियोग सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कारण जोपर्यंत ईश्वर आपलं प्रेम नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं राजयोग करू शकत नाही. याचा अभ्यास आपल्याला कर्म करत असताना सुद्धा करायचा आहे. हा जो सर्वश्रेष्ठ राजयोग आहे, तर हा जो राजयोग जो आहे याची अनेक नावं आहेत. या राजयोगाचे खरे अभ्यास करण्यासाठी मूळ आधार जो आहे तो म्हणजे स्वतःला आत्मा समजणे. कारण आपण जोपर्यंत स्वतःला आत्मा समजत नाही तोपर्यंत आपली बुद्धी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकारामध्ये जाते. आणि याकडे बुद्धी आपली जात आहे म्हणजे आपण ईश्वराची आठवण करू शकत नाही. आणि या गोष्टींच्या वरती जर विजय मिळवायचा असेल तर खऱ्या अर्थानं स्वतःला आत्मा समजून ईश्वराची आठवण करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच ईश्वराने गीतेमध्ये श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला सांगितलं, काय सांगितलं की हे अर्जुन, तू तुझ्या देह आणि देहाच्या सर्व संबंधियांना विसर, स्वतःला आत्मा समज आणि मग माझी आठवण कर. कारण जोपर्यंत आपण स्वतःला आत्मा समजत नाही तोपर्यंत आपली बुद्धी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या गोष्टीमध्ये अडकते. आणि जेव्हा या गोष्टीमध्ये आपली बुद्धी अडकते तोपर्यंत आपण ईश्वराच्या आठवणीमध्ये एकाग्र होऊ शकत नाही. आणि म्हणून या विकारांच्या वरती आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी स्वतःला आत्मा समजणं आवश्यक आहे. आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थिती जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपण कधी कधी क्रोधाच्याही अधीन होतो. पण थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण क्रोधाच्या अधीन सुद्धा का होतो. तर आपण स्वतःला कोणी ना कोणीतरी व्यक्ती समजतो तेव्हा आपण क्रोधाच्या अधीन होतो. मी स्वतः श्रेष्ठ आहे, महान आहे हा अभिमान कधीतरी येतो तेव्हा क्रोधाच्या अधीन होतो. आणि म्हणतात क्रोधी व्यक्तीच्या घरातले पाण्याचे घडे सुकून जातात. तर भावार्थ की पाण्याचे घडे सुकून जात नाही पण त्या घरातली पाण्याचे घडे याचा अर्थच आहे शांती नष्ट होते. म्हणून घरात एक जरी व्यक्ती क्रोधी असेल तर घरातली संपूर्ण शांती नष्ट होते. आणि म्हणूनच ईश्वर पिता आपल्याला सांगतात की आपण आत्मा आहोत, या पृथ्वीवरती एक श्रेष्ठ महान भूमिका वठवण्यासाठी आलेला आहोत. आणि प्रत्येक आत्मा हा आपला अभिनय एक्युरेट वटवत आहे. मग कधी स्त्रीचा, कधी पुरुषाचा, कधी मालिक, कधी नोकर, असे वेगवेगळे भिन्न भिन्न पार्ट आहेत. ही प्रत्येक आत्मा योग्य तीच वठवत आहे. आणि आपण या पृथ्वीवरती कलाकार आहोत ही स्मृती जर वारंवार स्वतःला आपण आठवण करून दिली तर आपल्यात क्रोध विकार राहणार नाही. लोभ हा सुद्धा विकार काही कमी नाहीये. जेव्हा देह भानात आपण येतो तेव्हाच लोभी वृत्ती निर्माण होते.
आपण आत्मा आहे हे जर स्मृती आपण स्वतःला दिली करून, तर लोभ निर्माण होणारच नाही. कारण आत्म्याला पैशाची आवश्यकताच नाही. कारण सर्वात श्रेष्ठ धन जे आहे हे संतुष्टता रूपी धन आहे. ज्याच्याकडे संतुष्टताचा गुण नाही, तर त्याच्याकडे कितीही धन असू द्या, तो कधी खुश राहू शकत नाही. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ जे धन आहे, संतुष्टतेचं धन, आपण स्वतःला आत्मा समजून ईश्वराची आठवण करतो तेव्हा आपल्याला प्राप्त होतं. तेव्हा या विकारामध्ये आपली बुद्धी जाणार नाही. देह समजलं की आपली बुद्धी पैशामध्ये, लोभामध्ये अडकू शकते. मग कोणत्याही प्रकारचा लोभ असेल, मग ते व्यक्तीचा, वस्तूचा, वैभवाचा असेल. मोह हा सुद्धा विकार काही कमी नाही. आज प्रत्येक स्त्रीचा, आपल्या मुलांच्या मध्ये मोह आहे. पण मोह, ईश्वर सांगतात मोह असायला नको, प्रेम असावं, मोह असायला नको. म्हणजे मोह आणि प्रेमामध्ये अंतर आहे. तर काय अंतर आहे? आई ही आपल्या मुलांना सांभाळते. डॉक्टर, नर्सेस ही अनेक मुलांना सांभाळतात, पेशंटना सांभाळतात. पण अंतर काय आहे की मोहामुळे चिंता, काळजी, भीती निर्माण होते. पण मोह नसेल, प्रेम असेल, तर आपण काळजीनं त्यांची काळजी घेऊन त्यांना अनेक आजारापासून मुक्त करू शकतो. जसं डॉक्टर, नर्सेस पेशंटची योग्य ती सांभाळ करतात आणि त्याच्यामध्ये आजारातून बाहेर निघतात. आणि म्हणून ईश्वर सांगतात, या शरीर आणि शरीराच्या नातेवाईकामध्ये जर आपण मोह ठेवला, तर निश्चित काय होईल, आज ना उद्या आपल्याला दुःख भोगायला लागेल. कारण हे शरीर आज नाही तर उद्या नष्ट होणारे शरीर आहेच विनाशी, पण आपण आत्मा अजर, अमर, अविनाशी आहोत. जर आपण आपला मोह कुठल्याही व्यक्ती, वस्तू, वैभवावर न ठेवता स्वतः आत्मा आणि ईश्वरावरती जर ठेवला, तर निश्चित आपलं कल्याणच सामावलेलं आहे. नंतर दिलेला आहे अहंकार हा विकार. हा सुद्धा काही कमी नाही. म्हणून म्हटलं आता ना, जितका ज्या व्यक्तीमध्ये अहंकार, तितकं तो जास्त दुःखाने यातना भोगत असतो. जितकं देह अभिमान, तितकं मान अपमानाची अपेक्षा सुरू होते आणि अहंकार निर्माण होतो. आणि जो अहंकार आहे तो सर्व विनाशी गोष्टीचाच आज आपल्याला अहंकार आहे. मग ते धन असो, वैभव असो, प्रॉपर्टी असो, पद, पोस्ट, पोझिशन असो, अथवा सौंदर्य असो, ह्या सर्वच गोष्टी विनाशी आहेत. आणि याचा जर आपल्याला अहंभाव असेल, अहंकार असेल, अभिमान असेल, तर निश्चितच आज नाही तर उद्या आपल्याला दुःखच भोगावं लागणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी विनाशी आहेत, नाशिवंत आहेत. अभिमान असावा तर तो अविनाशी असावा. म्हणून आत्म अभिमानी बना, असं ईश्वर पिता सांगतात. आणि म्हणून आपला बुद्धियोग ईश्वराकडे जोडायचं असेल, तर स्वतः आत्म अभिमानी बनून ईश्वराच्या आठवणीमध्ये स्थित राहणं हा खरा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. तरच अनेक दुःख, चिंता, काळजी, टेन्शन पासून आपण मुक्त होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं हा राजयोगाचा अभ्यास करून आपला बुद्धियोग ईश्वराशी जोडू शकतो. आणि म्हणून राजयोगाचा अभ्यास करत असताना स्वतःला आत्मा समजून ईश्वराची आठवण करायची. की तो अभ्यास काय करायचा, थोडक्यात थोडंसं चिंतन आपण करूया. की मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे, अजर, अमर, अविनाशी आहे. हे शरीर विनाशी आहे, पण मी आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. मी आत्माच या डोळ्याद्वारे पाहत असते, कानाद्वारे ऐकते, मुखाद्वारे बोलते, सर्व कार्य करणारी मी आत्मा आहे. जशी आत्मा ज्योतिस्वरूप आहे, तसाच आपल्या सर्व आत्म्यांचा पिता तो सुद्धा रूपानं अतिसूक्ष्म ज्योतिस्वरूप आहे. आणि अनुभव करायचं की तो परमात्मा जो आहे, रूपानं भिन्न पण गुणांचा सिंधू आहे, तो आपल्या डोक्याच्या वर काही फूट अंतरावरती स्थित आहे. आणि त्यांच्या चारी बाजूनी सूर्याप्रमाणे अनंत गुण आणि शक्तींची किरणे सतत प्रवाहित होत आहेत. आणि त्याद्वारे
आपण आत्मा शक्तिशाली होत आहोत, ग्रहण करत आहोत त्या गुण आणि शक्ती. कारण तो परमात्मा सर्व गुणांचा स्रोत आहे, सर्व शक्तिवान आहे, सर्व शक्तिवान आहे. असा सर्व शक्तिवान परमात्मा त्याच्या सर्व गुण आणि शक्तींची किरणे आपण प्राप्त करून शक्तिशाली होत आहोत आणि आपल्याद्वारे विश्वाला ती किरणे प्राप्त होत आहेत. आपण लाईट माईट हाऊस म्हणून आपण अनुभव करायचं की चारी बाजूने ती किरणे पसरत आहेत. अशा थोडक्यामध्ये या राजयोगाचा प्रथम जो पाया आहे तो म्हणजे चिंतन आहे. चिंतन जेवढं आपण हे करू तितकी आपली मनाची एकाग्रता परमात्म्यावरती वाढत जाईल आणि जितका आपण एकाग्रतेने याचा अभ्यास करू अनुभूती आपल्याला त्याची व्हायला लागेल. मग असा हा सर्वश्रेष्ठ राजयोगाचा अभ्यास करत असताना त्याच्या सुद्धा 4 मूल आधारस्तंभ आहेत. जसं आपण कोणत्याही आसनावरती बसतो तेव्हा त्याला 4 समान पाय दाखवतात. एक जरी पाय उंचीला कमी अथवा जास्त असेल तर एकाग्रता स्थिरता राहू शकत नाही, म्हणून 4 समान हे पाय असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं या राजयोगाचे सुद्धा मूळ 4 आधारस्तंभ आहेत की ज्याचा आपण समान रीतीमध्ये जीवनामध्ये त्याचा उपयोग करणं आवश्यक आहे, तरच ईश्वराकडे आपला बुद्धियोग एकाग्रतेने टिकू शकणार आहे. त्यातला पहिला जो आधार आहे तो म्हणजे पवित्र जीवन. म्हणजेच आपल्याला मन वचन कर्माची शुद्धी ठेवायची आहे. प्रत्येक इंद्रियांच्या द्वारे श्रेष्ठच कार्य करायचे, ज्याला ब्रह्मचर्य असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच थोडक्यात भावार्थ सांगितला, मन वचन कर्माची शुद्धी. जितकी पवित्र शुद्धी असेल तितका आपला बुद्धियोग परमात्मा पित्याकडे सहज लागू शकेल. दुसरा आधार आहे शुद्ध भोजन, ज्याला सात्विक अन्न म्हणतात. आणि म्हणून तर म्हटलं होतं ना की देवतांचं भोजन हे शुद्ध शाकाहारी भोजन असतं आणि राक्षसांचं भोजन हे नेहमी तामसिक दाखवलं जातं. आणि म्हणूनच आजपर्यंत आपण म्हणत आलो की एखाद्या जर व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्याच्या अन्नावरनं ओळखावं. म्हणजेच अन्न जे आहे ते सुद्धा आपल्याला राजयोगाचा अभ्यास करण्यासाठी मदत करण्याचं कार्य करतंय. आणि म्हणून आपला जे अन्न आहे भोजन जे आहे शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन स्वीकार करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की ज्या दिवशी आपण शुद्ध सात्विक भोजन आपण स्वीकार करतो आपलं मन एकदम प्रसन्न असतं, सर्वांशी आपला व्यवहार अतिशय श्रेष्ठतेनं घडत असतो. पण ज्या दिवशी तामसिक भोजन खातो त्या दिवशी मन अस्वस्थ असतं, कोणाला रागवावं बोलावं शिव्या द्यावा अशा अनेक वाईट भावना निर्माण होतात. कारण अन्नाचा मनावरती जरूर प्रभाव होतो. ज्याच्यासाठी सुंदर सोपं उदाहरण देईन की एक सात्विक पदार्थच आहे तो आपण पूजा करताना प्रसाद म्हणून शिरा बनवतो. तोच घरात खाण्यासाठी सुद्धा शिरा बनवतो. तोच पदार्थ हॉटेलमध्ये सुद्धा बनवला जातो. शुद्धच पदार्थ आहे, सात्विकच पदार्थ आहे, पण तिन्ही ठिकाणचे परिणाम त्याचे भिन्न आहेत. हॉटेलचा शिरा तुम्ही खावा अगर फेकून द्या, कोणी विचारणार नाही, त्याच्याशी मतलब काहीच नाही. कारण तो बनवताना फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशानं बनवलेला आहे. शुद्धता किती असेल सांगता येत नाही. त्याचबरोबर ईश्वराची आठवण आहे हे पण सांगता येत नाही, गॅरंटीच नाही. कारण पैसे कमावणं हाच एक उद्देश असतो आणि त्या विचारामध्येच भोजन बनवलं गेलेलं असतं. आणि त्याच्यामुळं त्याच्या परिणाम श्रेष्ठ आपल्याला जाणवत नाही. तोच शिरा पदार्थ घरात बनवला तो अत्यंत प्रेमानं आणि तो काजू बदाम पिस्ते तूप घालून बनवला तो. आपण तो डिश भरून खातो पण मन प्रसन्न होतं का? निश्चितच नाही. भले आपण खुश होतो, चांगलं बनवलेलं आहे, स्वच्छतेनं बनवलंय, आपल्यासाठी बनवलंय म्हणून आपण प्रेमानं खातोही, फेकून देत नाहीये. हॉटेलच्या शिऱ्याच्या तुलनेत घरचा जो शिरा आहे आपण अत्यंत प्रेमानं
पूर्ण खाऊन टाकतो, टाकून देत नाही. परंतु जो प्रसादाचा शिरा बनवलेला आहे, त्यात काजू, बदाम, पिस्ते तर लांबच राहिलं. तुपाचा वासही कधी असेल नाहीये, गॅरंटी नाही. पण त्याचा कणभर खातो, तर कणभर खाऊन सुद्धा मन एकदम प्रसन्न असतं, शक्तिशाली असतं. आणि म्हणून त्या दिवशीची भोजन शिरा जो आहे, तर त्या भोजनामध्ये, त्या शिऱ्यामध्ये ताकद असते आणि सहज ईश्वराची आठवण आपल्याला मदत करते. कारण प्रसादाचा शिरा बनवलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो बनवताना ईश्वराला अर्पण केला गेलेला आहे. ईश्वराला अर्पण केल्याशिवाय स्वीकार केला गेला नाही. देताना, घेताना प्रत्येक वेळेस ईश्वराची आठवण केली गेलेली आहे. आणि म्हणून एक कण जरी खाल्ला तरी मन प्रसन्न होतं. विचार करा, सात्विक भोजनाचा एक पदार्थ असून सुद्धा परिणाम जर वेगवेगळे असतील, तर तामसिक भोजनाचा किती मनावरती वाईट परिणाम होत असेल. आणि म्हणून सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहण्यासाठी आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणून कोणतंही व्रत उपवास असेल की आपण हे जे 4 आधारस्तंभ दाखवले आहेत, त्या गोष्टी आपण करत आलो. आचार, विचार, व्यवहार, भोजन, शुद्धी. त्यातला तिसरा स्तंभ आहे तो म्हणजे दैवी गुण. कारण ईश्वराने हा जो सर्वश्रेष्ठ राजयोगाचा अभ्यास शिकवलेला आहे, तो मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. मग देवता बनण्यासाठी आपल्याला देवतांचे गुण आपल्या जीवनात आचरणात आणायचे. जसं नम्रता आहे, धैर्यता आहे, पवित्रता आहे, मधुरता आहे, सहनशीलता आहे, असे अनेक प्रकारचे गुण. त्या गुणापैकी एक जरी गुण आपण 100% आपल्या जीवनात धारण केला, आचरणात आणला, तर बाकीचे गुण आपल्यामध्ये सहज यायला लागतात. उदाहरण घ्या, सत्यतेचा एकच गुण 100% आपल्यामध्ये आला, तर बाकीचे गुण सहज यायला लागतात. पण एकच गुण धारण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मात्र प्रथम मेहनत लागेल. पण जरी सुरुवातीला मेहनत लागली, एक गुण 100% आचरणात आणण्याचा अभ्यास जर केला, तर पुढच्या गुणांसाठी मेहनत लागणार नाही. देवतांचे गुण आपल्याला धारण करण्याचा अभ्यास करायचा आहे, की ज्याच्यामुळं आपल्याला ईश्वराच्या आठवणीमध्ये राहण्यास मदत प्राप्त होऊ शकणार आहे. आणि चौथा आधार जो आहे तो म्हणजे सत्संग. रोज आपला बुद्धियोग ईश्वराकडे लागण्यासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी आपण रोज सत्संग करणं आवश्यक आहे. म्हणजेच रोज सत्य, ईश्वराचे वचन, ईश्वराने आपल्या मुलांना काय सांगितलं ते ऐकणं आवश्यक आहे. आज दुनियेमध्ये अनेक सत्संग आहेत, पण एक परमात्मा जो आहे त्याला आपला मित्र, साथी, सोबतीदार बनून त्याच्या संगामध्येच राहायचं, त्यालाच आपला मित्र बनवायचा, त्याच्याबरोबरच दिवसभर राहायचं आणि सकाळी त्या एका ईश्वराचीच वचनं ऐकायची. याला सत्संग म्हणतात, की ज्याच्यामुळं आपल्या मनावरतीही श्रेष्ठ परिणाम होऊ शकेल, की जेणेकरून ईश्वराची आठवण पण होईल, आपलं जीवन आचरण श्रेष्ठ घडू शकेल. आणि म्हणून या राजयोगाचे हे 4 मूळ आधार स्तंभ आहेत, की जे आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं आवश्यक आहे, की ज्याच्या आधारेच आपलं जीवन महान घडू शकणार आहे. आणि म्हणून आता आपण पुढं राजयोगाचा अभ्यास कसा करायचा उद्याच्या लेसन मध्ये आपण ऐकणार आहोत.